नमस्कार, मी श्रेया सावंत फिल्डो कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। कोकण म्हटलं की लाल माती। तर आज मी आली आहे कणकवलीतील माती रिसॉर्टमध्ये। या ठिकाणी सर्वच गोष्टी मातीपासून बनवल्या आहेत आणि लाकडाच्या आणि नॅचरल। सो हे खास माती रिसॉर्ट पाहायला मी आले आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा हे या रिसॉर्टच्या तुम्ही सुद्धा प्रेमात पडाल। माय गॉड, पडली तर आता मी आली आहे माती रिसॉर्टला आणि मी माती रिसॉर्टला तर पोहोचली आहे आणि येऊ ग्रँड वेलकम वाटतंय मला। मस्त वाटतं, एकदम VIP ट्रीटमेंट अशी वाटते माती रिसॉर्टला आल्यावर की असं ग्रँड वेलकम होतंय। थँक्यू। रूम बघायला मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी यांच्या वेबसाईटवर यांच्या रूम्स बघितलेल्या आणि त्यामुळे मला रूम बघायची खूप एक्साइटमेंट लागली। तर आता आपण पहिल्यांदा रूममध्ये जाऊया। वाव, पूर्ण शेणाने सारवलेलं घरासारखं एकदम। रूम्सना नावं अशी दिले काय, कशाप्रमाणे दिले? 3 गावाचे टीटे आहे। हां, तरंदरे, सौडा आणि जनवली। हां, 3 टीट्यामुळे 3 गावाचं नाव दिलेलं आहे। ओके, हे तरंदरे रूम। ओके। तर आपली तुम्हाला गावं माहितीच आहेत, तरंदळे, सावडा आणि जाणवली। तर या त्या नावांप्रमाणे, त्या गावांप्रमाणे या नावं दिलेली आहेत। मस्त शेणाने चारवलेली जमीन आहे आणि ते वारली पेंटिंग केले, खूप सुंदर। पूर्ण मातीचं गोष्टीला आहे, म्हणजे आम्ही विकत नाही आला, ते मॅन्युफॅक्चरिंग करतो। ओके। ते वेस्टेज जे लाकूड असतं, हां, म्हणजे जे लोक टाकून देतात, चुलीला यूज करतात, ते लाकडात आम्ही प्रत्येक गोष्टी बनवतो। म्हणजे हे मिरर झाले, स्टँड याचे, हँगर कपड्याचे, हे पडद्याचे स्टँड आहे, हां, पडदे, हे लाईटचे आहे। ओके। हे एक सो आहे, हँगिंग, म्हणजे तुमचा फोटो फ्रेम करू शकता, त्याच्यात हँगिंग करू शकता। हां, ते आहे, त्याच्यात पिट्टी फ्लाईट आहे, त्याचं वॉच आहे तुम्हाला। हे टीव्हीचे स्टँड आहे बंदचे वरती। बाथरूममध्ये अजून भरपूर माहिती आहे। हँगर आहे लाकडाचं। एक टिश्यू पेपर रोल आहे, त्याच्यात प्लस मोबाईल पण ठेवू शकता तुम्ही बाथरूम बसताना। हां, साबणाचे स्टँड आहे, हे कोलगेट ब्रशचे स्टँड आहे। हो, इथे तुम्हाला आतमध्ये गरम पाणी, कॉफी, चाय सगळे तुम्ही करू शकता। हे बेड आहे, मातीवरती आहे पूर्ण। या रूम मध्ये ना सगळ्या गोष्टी नेचर ओरिएंटेड आहेत। म्हणजे असं नाही की काहीशाच गोष्टी आहेत, A to Z सगळ्या गोष्टी। पहिलं म्हणजे जमीन, शेणाने सारवलेली पूर्ण अशी फ्लोर आहे आणि त्याच्यावरती रांगोळी काढलेली आहे, पिठ 3 बोटांची। आणि त्यानंतर भिंती पूर्ण मातीच्या भिंती आहेत। त्यानंतर बेड हा पण मातीचाच आहे आणि बारीक बारीक ह्या शोपीस सारख्या ज्या उरलेल्या लाकडापासून बनवलेल्या गोष्टी पण इथे बनवल्या आहेत। आरसा असू दे किंवा ही फोटो फ्रेम असू दे, हँगर्स, घड्याळ, सगळ्या बारीक बारीक गोष्टी वेस्टेजपासून त्यांनी बनवल्या आहेत। म्हणजे असं नाही आहे की यातलं म्हणजे थोड्याशा गोष्टी वेगळ्या आर्टिफिशियल आहेत आणि थोड्या आहेत, सगळं नेचर ओरिएंटेड आहे। भिंती पण एकदम मातीच्या आहेत पूर्ण।
तर आता आपण आलो आहोत जानवली. हे सुद्धा मस्त मातीच्या भिंतींचं शेणाने सारवलेलं जमीन आणि पुढे हे असं अंगण कसं आणि सुंदर इथे वारली पेंटिंग लावले. टीपॉय, लाकडी खुर्ची. आता आपण आतमध्ये जाऊया. अरे इथे बटन पण बघा, जुनी बटन त्या प्रकारचे. ओ माय गॉड, वाव. ह्या रूमचा व्ह्यू तर एकदम खतरनाकच आहे. हे काय आहे नक्की काही कळत नाही मला, नंतर आता मी बघते जस्ट. ओ माय गॉड. अरे हा तर वॉशरूम आहे आणि वॉशरूमला त्यांनी बाहेरचा गेटअप दिलाय. खूप सुंदर पेंटिंग काढलंय आणि एक वेगळीच अशी भिंत तयार केली. खूप मस्त आहे. बेडच्या बाजूला, बेडच्या वर लाकडांनी मस्त त्यांनी कर्टन सोडले आणि हे पण खाली बघितलं तर बेड मातीच्या याच्यावरच आहे, त्याच्यावरती वुडनचा फ्लोर. पेंटिंग्स, पडद्याचे हँगर, पडदे पण जे स्टँडला लावलेत ते पण लाकडाचेच आहेत. पेंटिंग. हो, मगाशी एक मिरर बघितला, आताचा एक मिरर फ्रेम. आपलं ते लॉक दाखवत आहे जुन्या पद्धतीचे. जुन्या पद्धतीचे लॉक असतात. ओके ओके. म्हणजे नुसतं माती रिसॉर्ट असं नाही, सगळं बारीक बारीक गोष्टी लक्ष ठेवलं. म्हणजे ते अगोदर 50 वर्ष अगोदर होते सगळे. हां, पूर्ण ते लावलेलं आहे. मग इकडे जे कारागीर होते ते इथेच येऊन त्याने बनवलं की कसं काय? ओके. खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी इथे बघायला मिळतात. फक्त रूम्सच इनोव्हेटिव्ह नाही आहे, तर बाहेर आल्यावर कळलं ती जी गाडी दिसते तुम्हाला, टाकाऊ पासून टिकाऊ म्हणतात तसं म्हणू शकतो आपण. त्याच्यावर बसून पूर्ण रिसॉर्ट फिरू शकतो. मॉडर्नवाल्या गाड्या नाहीत, पण या गाड्यांना पण मजा येणार आहे या गाडीवर बसून ढकलाढकली करायला. आणि आता हे जिम दाखवत आहेत. तर हे नुसतं फोटोसाठी नाही आहे असं ते म्हणतात, तुम्ही जिम करू शकता. म्हणजे मोठे पण करू शकतात, लहान मुलं पण करू शकतात. जरा बघूया, आपण ट्राय करूया, जिम करूया. तोंडावर मारशी. बेचकीचा बॉल आहे, आपण ट्राय करूया. नेमच नाही पण आत राहायचं. पडली पडली. पडली पडली पडली. तोंड पड तोंडात पड.
एक नंबर प्ले झोन होता हा. सिसॉ म्हणा, झोपाळा म्हणा, बॅलन्सिंग करून यायचं. सगळंच्या सगळं नॅचरली बनवलं आहे. झोपाळ्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज पण होतोय आणि स्विंगची मजा सुद्धा येते. आता पुढच्या इंडोर गेम्सकडे जाऊया आपण. क्रीडाग्राम. मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम हे यूज नाही करायचं. इकडे येल्यानंतर इकडचं जे गेम असतं तुम्ही ते एन्जॉय करायचे. म्हणजे आमच्याकडे विटू दंडा, गोटी आणि भवरा हे सगळ्या गोष्टी इथे आहेत मुलांसाठी. यूट्यूब नाही यूज केलं तर आमचे व्हिडिओ कसे बघणार? नाही, पण बाहेर जाऊन बघायचं, इथे नाही बघायचं. बरोबर ना? क्रीडाग्राम त्यांचं एक प्ले झोन आहे इंडोर गेमसाठी. आणि त्यांनी एंट्रीलाच आम्हाला सांगितलं इथे स्ट्रिक्टली व्हॉट्सअप, यूट्यूब, इंस्टाग्राम सगळं बंद करायचं. या झोनमध्ये बॅन आहे सगळं. आणि गेम्स खेळायचे आहेत सगळे. आणि या ठिकाणी सगळे इंडोर्स गेम्स ठेवले आहेत. विटी दांडू वगैरे पण त्यांनी ठेवलं आहे सगळं. सापशिडी वगैरे आहे, त्याचंच एवढं मोठं पोस्टर केलं आहे. आणि त्याचबरोबर चेस आहे, कॅरम आहे, टेबल टेनिस आहे. हा कोणता खुडवा तिने 10 मिनिट बसून खेळायचे. बसून? हा, बोल तुमच्या ह्याच्यात बोला पाहिजे. हा, दोन जण बसायचे, एक तिकडे एक तिकडे बसायचे. पायाने फुटबॉल खेळायचे, पायाने बॉल आणायचे. कसं ये आहे ना? ओके. हा गोल आहे काय? तुमच्या डेंगात नाही गेला की गोल. तुम्ही जोरात मारा. हा, आउट. नाही 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 नाही, आज नाही गेला. मस्त आहे. चालेल, मस्त, भारी स्ट्रोक करतो. रिंग गेम आहे. हा, रिंग ह्याच्यात अडकला पाहिजे. रिंग त्याच्यामध्ये अडकली पाहिजे. कशी? ओके, सोडायचे काय? हो, म्हणजे पहिलेच ह्याच्यात गेली. जाणार का माझी? नेम नाही तुला. पेशन्स पाहिजे आणि ते माझ्याकडे जीवन. उडन टेडी बिअर. ह्याला रात्री घेऊन झोपायचं. कराओके. ते तुम्हाला सगळे म्युझिक सिस्टम बाहेर भेटतं. ओके. गाणं म्हणायचं असेल, काय करायचं असेल ते गोष्टी तुम्ही सगळे बाहेर करू शकता. सगळे गेम्स आहे ना, इंडोर पण आहेत, आउटडोर मध्ये बॅडमिंटन, लाकडी टेबल टेनिस. हा, लाकडी टेबल टेनिस, लाकडी टेडी, कराओके सिस्टीम आहे. एक नंबर आहे, काय नाही आहे. एक नंबर यूज आहे. चाळणीवालं भांड आहे ना आपलं, चाळणीवालं भांड आहे ते लावल्यावरती मोदकाचं लाकूड. बघितलं शावर, मोदकाचं ते चाळणीवालं भांड. लहानपणी ना आम्ही पेरूच्या झाडाकडे असं जाऊन झोपाळा बनवायचो, पण खूप वेळा दोरी तुटून आम्ही पडलो होतो. शे चढ बघ्या, चढू शकते. त्या दांड्याला पकड. नको नको, पण मला उतरू नाही शकत. राहू दे. त्याच्याने तू चढणार. हे नाही जमू शकत. मी असंच फांदीवरनं जाऊ शकते, पण ह्याच्यावरनं नाही जाऊ शकत. वरती त्यांनी बांधून वर तुम्ही बसू शकता. आता आम्ही टेंट हाऊस मध्ये जातोय. सगळ्या प्रकारचे रूम्स आहेत. हो, टेंट हाऊस. अरे वॉशरूम वगैरे सगळं आहे.
मस्त. खूप मोठा आणि स्पेशियस टेंट आहे आणि यामध्ये वॉशरूम पण आहे. अरे आता आम्हाला लांबून दिसली ती मचाण. मचाण म्हणजे माहिती आहे ना, उंचावर असलेला घर. शेतात असतात ते उंचावर. हे बघा मचाण. आणि तिचं बाहेरचं जे आहे ना वॉल पीस, तो पण किती सुंदर आहे. लोकांचा प्रेफरन्स कुठच्या रूमना जास्त असतो? या रूम्सना मातीच्या. हा मातीच्या घरात. ओके. हो बसायला सिटिंगला तबल्याचं डिझाईन केलं. बघा या ठिकाणी खूप सारे आपण रूम्स बघितले आहेत. मातीचे रिसॉर्ट, मचाण बघितली, टेंट हाऊस बघितली. तुम्हाला कुठचं आवडलं? कोणत्या रूममध्ये तुम्हाला जायचं आहे? चला आणि काय काय तरी बघूया. माझं नाव आहे गुलाब विश्वकर्मा. हां मी इथे म्हणजे रिसॉर्ट जेव्हा हे घेतला बनवायला, डेव्हलप करायला, हां मी स्वतः होता इथे. मी तेव्हापासूनच आहे म्हणजे हे डेव्हलप करायला आहे. माझं ॲक्च्युली ह्याच्यात काम होता, जे सगळे नॅचरल गोष्टी केलेल्या आहे म्हणजे वुडनच्या, हां लाकडाच्या, हां. हे सगळे मी स्वतः केलेलं आहे. ओके. मी आता त्याच्यात तिथे मेंटेनन्स नाही. म्हणजे मातीच्या घरं आम्ही पण स्वतः केलं त्याच्यात. हो. म्हणजे इकडचं जे लोकल आहे त्यांना कनेक्ट करून आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात कोणी असं आर्किटेक्टर नाही, कोणी इंजिनियर नाही. म्हणजे आम्ही आमच्या थीम वाईजमध्ये आम्ही हे केलेलं आहे. बाकी सगळे रिसॉर्ट आम्ही बघितले ते कोकणात, मालवण, देवळला सगळे फिरून बघितलं. इथे मातीचे हे घरं नाही, ते लोक आता विसरून चालले. आम्ही ते कल्चर पूर्ण परत आणले. इथे पूर्ण तुम्हाला मातीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार. म्हणजे लोकल फूड म्हणा, लोकल गोष्टी तुम्हाला सगळे भेटणार. तुम्हाला फार्मिंग पण असतात इथे रिसॉर्टमध्ये. तुम्हाला बैलगाडीवरती फिरायला भेटणार. फार्मिंग तुम्ही करू शकता. मासे करू शकता तुम्ही जाऊन वाळात. ते कुर्ले धरू शकता तुम्ही. ते सगळे ॲक्टिव्हिटी तुम्हाला रिसॉर्टमध्ये हे भेटतात. तुम्हाला फूड सगळे चुलीवरती असतात. इथे जे लोकल फूड असतात म्हणजे घवणे, सवेरा, सांबोळी, हे सगळी गोष्टी भेटतात. पावसात जे रानभाजी असतात, टायकवा, भारंगीची भाजी, हे सगळे भाज्या तिकडे रिसॉर्ट तुम्हाला अवेलेबल असतात. तुम्ही कधी पण सांगितलं तुम्हाला ते सगळ्या गोष्टी भेटणार. इथे फूड सगळे चुलीवरतीच असतात. मातीच्या भांडणापासून सगळे बनवले चुलीवरती जेवण असतात. खरंच यांनी जे आता सांगितलं ना त्यांच्या रिसॉर्टबद्दल, ते खूपच एक म्हणजे मातीचं जे मातीच्या ह्या जमिनीपासून मातीची घरं आता नाहीशी होत चाललेत आणि त्यांनी तेच जपून हे डेव्हलप केलेलं आहे. आणि असं आर्किटेक्चर इंजिनियर वगैरे काही नाही, त्यांनी स्वतः हे सगळं डेव्हलप करत चालले, डिझाईन केले. ते स्वतः आता इथे मेंटेनन्सचं काम बघतायत. आणखीन मला ह्या ठिकाणी कोणकोणते फंक्शन्स अरेंज करू शकतो? वाढदिवस करू शकता, लग्न करू शकता, हे सगळे कार्यक्रम तुम्ही इव्हेंट काय असेल ते सगळे करू शकता. तुम्हाला ओपन स्पेस पण आहे, AC हॉल पण आहे आमच्याकडे. ओके. आमच्याकडे इष्टेला आता 18 लोक आहे. 2 महिन्यानंतर आमच्याकडे एक 80 लोकांच्या इष्टेसाठी होऊ शकतात आमच्याकडे. ओके. म्हणजे हॉल पण आमच्याकडे AC हॉल इथे आता तयार आहे. चालू आहे काम. 2 महिन्यानंतर ते चालू होईल ते. म्हणजे हे सगळे तुम्हाला इथे भेट माती रिसॉर्टमध्ये. ओके. आणि साधारण किती कॅपॅसिटीची लोक इथे? 80 लोक राहू शकतात इकडे. राहू शकतात. आणि फंक्शनसाठी फक्त तुम्ही 1,500 लोक येऊ शकतात. 1,500 लोक येऊ शकतात. म्हणजे कॅपॅसिटी आहे मोठी. 1,500 पर्यंत आपण लोकांपर्यंत इथे फंक्शन करू शकतात. आणि स्टेसाठी 80 लोकांचं ते 80 लोकांची अवेलेबिलिटी उपलब्ध करू शकतात. ओके. आणि आता आपण जाऊया आणि काय काय बघूया. रेस्टॉरंट बघूया. ओके. हे घड्याळ दिसते, दोन्ही साईडने घड्याळ आहे आणि याचं वेट 22 किलो आहे. कोणतं लाकूड आहे हे? शिवनचं लाकूड. रेल्वे स्टेशनवरती बघितलं असेल तुम्ही, दोन्ही साईड त्याला मशीन असतात. आमच्या डोक्याचं पण ते प्लान येईल. त्यांनी ते वुडनचं काय ती वॉच बनवलं, ते मोठे वॉच केलं. ते आम्ही मोठे वॉच केले आहे. त्याला दोन्ही साईड मशीन आहे. म्हणजे त्याचे नंबर जे आहे ते मी सालाचा नंबर केलेला आहे. तुम्ही
ते वाचलं मशीन आहे त्याचं आपण टाकलेलं आहे, पूर्ण नॅचरल पद्धतीने आम्ही ते वॉच केलेलं आहे. ओके, मस्तच. तर या माती रिसॉर्टला तुम्हाला जर स्टे करायचा नसेल आणि फूड आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असेल तरी तुम्ही येऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही 200 रुपीज फॉर 2 आवर्स तुम्ही येऊन ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि इथे रेस्टॉरंटला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला अस्सल मालवणी पद्धतीचं जेवण मिळणार, पंजाबी वगैरे मिळणार नाही, पूर्ण मालवणी पद्धतीचं जेवण मिळणार. चिकन, फिश थाळी वगैरे या प्रकारे. आणि तुम्हाला काही त्यामध्ये पण व्हरायटी पाहिजे असते तर तुम्ही आधी ऑर्डर तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही 2 तास मनसोक्त ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि संध्याकाळचा चहा प्यायलासुद्धा तुम्ही येऊ शकता. सो खूप अमेझिंग आहे. पण मी तर म्हणेन इथे स्टे करायलाच या, तेच खूप बेस्ट आहे. टेस्ट वेगळीच लागते, पिऊन बघ खरंच. त्याच्यामुळे लागतं आणि जे मगासपासून आम्ही इथे रिसॉर्ट फिरतोय. आता आम्हाला जोराची भूक लागली आणि आता मी आता रेस्टॉरंटमध्ये जातोय आणि आमच्यासाठी काहीतरी स्पेशल थाळी इथे बनते आहे, तर ती मला खूप बघायची. खूप मोठी थाळी आणि काय आहे ते आता बघते आधी. चला. कोई लाभ नहीं, बाजे वाले हट जाए, हाथ और खड़ग इनके शरीर में चुराए जाए. लाईफ मधली पहिली ही कुंभकर्ण थाळी. मी पहिल्यांदा एवढी मोठी थाळी प्रत्यक्षात बघितली आहे. बापरे, थोडी जिम करून पुन्हा पुन्हा खावं लागणार आहे. आपण पापडपासून सुरुवात करूया. पापड, काजू करीची भाजी आहे, लाल माठ आहे, ओके वांग्याचे भरत आहे, ओके काय आणि गुलफळ आहे, चटणी खोबऱ्याचे, पनीर आहे, डाळ आहे, चणे मसाला आहे, मेथीची भाजी आहे, चूरणाची भाजी आहे, हिरवी बटाट्याची आहे, गुलाबजामुन आहे, खीर आहे, गोड आहे, काकडी, गाजर, आलू वडी, कोथिंबीर, गुलाबजामुन, मक्का, राईस आहे, ताकाची कढी, हां बिर्याणी आहे, सोलकढी आहे, जिरा राईस आहे, लोणचं आहे, लहान पत्ते आपण पापड असं काय म्हणतो त्याला, फ्लाईम, ते आहे, पुरी आहे, चपाती आणि भाकरी, कांदा भजी, हे सगळे 30 आयटम. 30 आहे टोटल 30 आयटम आणि 22 किलोचं वजन, 18 किलोचं वजन. माझ्या लाईफमधली पहिली मी एवढी मोठी कुंभकर्ण थाळी बघते आणि खाणार आहे मी यार. थँक्यू खरंच माती रिसॉर्टचं. मी खरंच मनपूर्वक आभार. एवढी मोठी लाईफमध्ये फर्स्ट टाइम बघते. उचल बघ नाही शक्य नाही. बघ उचल नाही. म्हणजे खरोखर कुंभकर्ण व्हावं लागणार थाळी उचलायला. ही थाळी संपवायला किमान 6 जण जर पाहिजेच, त्याच्यापेक्षा जास्तच. तर कोणाला चॅलेंज एक्सेप्ट करायचं आहे का, तर या इकडे चॅलेंज लावा. व्हेज की नॉन व्हेज, कुठची पण एक थाळी संपवून दाखवा. फूड एवढं मस्त आहे ना, एक्सलंट. भरपेट थाळी खाऊन आता आमचं पोट तर जाम भरलं आहे. आता आम्ही निघतोय. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आणि एक गोष्ट, तुम्ही हल्ली माझ्या व्हिडिओला लाईक पण करत नाही आणि कमेंट पण करत नाही. तुम्हाला आवडतायत ना व्हिडिओ, तर लाईक आणि कमेंट शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आणखी कोकणातले अशा भारी भारी रिसॉर्ट बघायला मिळतील.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. मला भेटले होते असंच हां उडनमध्ये. मला वाटलं की काहीतरी लागणार आहे, बघू. आम्ही असं घेऊन त्याला ठेवून दिलं 1-2-3 महिने. नंतर मला टाईम भेटला तर बघू काय त्याच्यात. जेव्हा आम्ही त्याला साफ केलं क्लीन केला, मला जेव्हा गणपतीचे पूर्ण आकार दिसलं त्या ते लाकडामध्ये. फक्त आम्ही त्याला क्लीन आणि पॉलिश केलेलं, बाकी काहीच नाही. जे असं आहे तसं चेंजिंग काही नाही. म्हणजे माती रिसॉर्ट त्याच्यासाठीच बनलेलं आहे. आणि मला मूर्ती पण तशीच मिळाली.